महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धुरंधर नेता अशी ज्यांची ओळख होती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये निधन झालं. दादांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्र तर पोरका झालाच, मात्र दादांच्या या विमान अपघाताच्या अनुषंगाने सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. विमान अपघात कसा झाला? मग तो ब्लॅक बॉक्स जो सापडलेला आहे, या सगळ्या अनुषंगाने सुद्धा राज्यामध्ये विविध अशी चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या संपूर्ण दादांच्या अपघाताची तांत्रिक मांडणी किंवा तांत्रिक बाजू समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आज आपण टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये एव्हिएशन स्टार्टअप असणारे अथर्व देवरे यांना बोलवलेलं आहे आणि आपण थेट त्यांच्याशीच या सगळ्या विषयावर चर्चा करून या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक बाजू जी आहे ती समजून घेणार आहोत. या संपूर्ण विषयावर म्हणजे अजितदादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगानं अथर्व देवरे यांनी एक केस स्टडी देखील केलेली आहे आणि याच संपूर्ण विषय जो आहे तो आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून मांडणार आहोत. सो अथर्वजी, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. खरं तर अजितदादांचं अकाली जाणं हा महाराष्ट्रासाठी एक धक्का होता, मात्र या सगळ्या धक्क्यातून सुद्धा तुम्ही एक केस स्टडी जी आहे ती केलेली आहे या दादांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने. तर सुरुवातीला सांगाल, ही केस स्टडी नेमकी काय केली आहे आणि कशा स्वरूपाची आहे? तर सर्वात आधी तर मी माननीय अजितदादा यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. केस स्टडी करण्याच्या मागे कारण हा होता की अजितदादा सारखे एवढे मोठे नेते, लोकनेते, खरं तर महाराष्ट्रासाठी जसं आपण म्हणतात की खूप मोठा धक्का आहे यांचं निधन, बरोबर आहे. केस स्टडी हे आपण एक सायन्स, फिजिक्स व पायलट सायकोलॉजीच्या सगळे टॉपिक्सला एकत्रीकरण करून हे आपण केलेली आहे. तर सीसीटीव्ही फुटेज जो आहे तो खूप व्हायरल झाला होता दादांच्या प्लेनचा. जो प्लेन क्रॅश होत होता 90 डिग्री एक बाजूला कलला आणि मग क्रॅश झाला. तर त्या व्हिडिओला मी 2 दिवस जरा अनालाइज केलं आणि माझी जी एरोस्पेस किंवा माझी जे काही फिजिक्सची माहिती आहे, नॉलेज आहे, ती मी तिथे जरा लावली. तर पहिल्या वेळेस जेव्हा दादांचं प्लेन लँड करण्याचा प्रयत्न करत होतं तेव्हा क्लॅरिटी नसल्याने, फॉग असल्या कारणाने त्यांनी जो पहिला वेळेस जो लँडिंगचा अटेम्प्ट होता तो त्यांनी अबॉर्ट केला. मात्र दुसऱ्या वेळेस मध्ये थोडीफार क्लॅरिटी दिसून आली, त्यामुळे त्यांनी त्या अटेम्प्टमध्ये निर्णय घेतला पायलट्सनी की आपण ह्या अटेम्प्टमध्ये लँड करूया. आता ह्या अटेम्प्टमध्ये लँड करताना खाली जेव्हा बारामती एअरपोर्ट जो आहे हा एक ट्रेनिंग एअरपोर्ट सारखा एअरपोर्ट आहे. हा एक प्रॉपर डेडिकेटेड एअरपोर्ट नाही. इथे काही LDR सिस्टम नाही, काही लाइटिंग सिस्टम नाही, काही लाईट नसल्या कारणाने पायलटला एअरपोर्टला स्वतः मॅन्युअली जे आहे एरोप्लेनला रनवे सोबत जे आहे त्यांना अलाइन करावं लागतं आणि मग लँड करावं लागते. तर अलाइन करण्याकरता स्वतः त्यांना बघून जे आहे प्लेनला अलाइन करून लँड करावं लागते. तर खाली जेव्हा प्लेन येत असेल कदाचित थोडेफार फॉगचे पॅचेस, जे फॉगचे पट्टे असतात, म्हणजे थोडाफार रनवे दिसून येतोय, मग मधात थोडेफार फॉगचे पॅचेस आहे, परत थोडाफार जमीन दिसून येते, परत फॉगचे पॅचेस आहे. आता फिजिक्समध्ये एक कॉन्सेप्ट असतो रे ऑप्टिक्सचा, ज्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन. तर कदाचित तिथे रिफ्रॅक्शन झालं असेल, कारण हवा आणि फॉग ह्याच्यातनं जेव्हा लाईट आपल्या डोळ्यात जाते तेव्हाच आपण आजूबाजूची गोष्टी हे ते बघू शकतो. ही लाईट जी आहे ती थोडी बेंड होती, ही कलते एक बाजूला, आपलं डिफ्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो लाईटचं. तर रिफ्रॅक्शन आता साध्या माणसाला, कॉमन मॅनला जर समजायचं असेल काय आहे, एक सिंपल एक्झाम्पल आहे रिफ्रॅक्शनचं. जेव्हा आपण एक पाण्याच्या ग्लासमध्ये पेन्सिल किंवा बॉल टाकतो, थोडीशी आपल्याला ती कललेली दिसून येते पेन्सिल किंवा हे. ऍक्च्युअली तर पेन्सिल कललेली नसते, परंतु ती व्हिज्युअली आपल्याला एक इफेक्ट कसा निर्माण होतो. तसंच फॉगच्या केसमध्ये तसंच झालं. फॉगचे पॅचेस कदाचित निर्माण झाले असतील. तिथे जे रनवे आहे थोडासा उजवी बाजूचा डावी बाजूला कदाचित दिसून आला असेल किंवा डावी बाजूचा उजवी बाजूला झुकून आलेला दिसून आला असेल. पायलटनी प्लेनला त्यानुसार अलाइन केला असेल आणि जेव्हा प्लेन जो आहे 500-600 फीटच्या आसपास उंचीवर जेव्हा आला असेल तेव्हा ATC द्वारे आपल्याला हे कळण्यात आलं होतं मीडियामध्ये की पायलटचे जे अंतिम शब्द ATCने ऐकले होते ते होते ओ शिट ओ शिट. हे कदाचित हे झालं असेल. पायलट जेव्हा खाली आले, पूर्ण फॉग क्लिअर झाला, रनवे क्लिअरली दिसत होता त्यांना, तेव्हा कदाचित त्यांना हे लक्षात आलं असेल की जो आपला प्लेन आहे तो रनवे सोबत अलाइंड नाहीये, परंतु मिस अलाइंड आहे, रनवेच्या बाजूला आहे. आता मी हे कसं म्हणू शकतोय, क्रॅशचे जे फोटोज आहे, ड्रोन शॉट्स आहे, क्रॅश जिथे झालेला आहे,
क्रॅश पण रनवेच्या नेमकं बाजूला झालेला आहे, रनवे वर नाही झालाय. त्यामुळे हे कदाचित मी सांगू शकतो की जो प्लेन होता तो मिसअलाइन्ड होता. आणि आता आपला एक ह्युमन रिस्पॉन्स असतो की काही चूक घडली, आपण काही चूक केली तर आपण अरे यार किंवा ओ शिट हे म्हणतोच. त्यामुळे पहिलं त्यांचं रिस्पॉन्स मेडेच्या ऐवजी ते असेल. आणि आपण काही चूक जर झाली आपल्याकडनं, आपण त्या चूकला लगेच बरोबर करण्याकरिता काही ना काही ॲक्शन घेतो. काही ना काही कार्य करतो. त्यामुळे जो 90 डिग्री लोकं म्हणतात की प्लेन कलला, त्याला आपण फिजिक्स किंवा एव्हिएशनच्या भाषेमध्ये रोलिंग ऑफ द प्लेन किंवा बँकिंग ऑफ द प्लेन म्हणतो. 90 डिग्री प्लेन जो आहे तो बँक झाला. आता तो का झाला असेल? पायलटनी क्विक रिस्पॉन्स म्हणून जो त्यांचा कंट्रोल स्टिक असतो, त्याला टर्न केलं असेल एक शेवटचा अटेम्प्ट प्लेनला रिअलाइन करण्याकरता. ॲक्चुअली एव्हिएशन क्षेत्रामध्ये तर हे अलाउड नाहीये की 500 फीटच्या हाईटवर तुम्ही प्लेनला रिअलाइन करू शकता. त्यांना परत वर जावं लागते. पण प्लेटची कदाचित तेवढी स्पीड नसेल किंवा प्लेन स्टेल झाला असेल, तेवढी त्यांच्याकडे सफिशियंट टाईम नसेल की ते परत वर उडू शकतात. तर त्यांनी रिअलाइन करायचा प्रयत्न केला असेल. त्यामुळे प्लेन जो आहे 90 डिग्री बँक झाला. आणि या 90 डिग्री बँकिंग प्लस गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटीमुळे जो प्लेनचा सिंक रेट असतो, जो खाली डिसेंट रेट असतो पडण्याचा, तो हाय झाला. त्यामुळे प्लेन जो आहे पुढे जाऊन पडण्याच्या ऐवजी थोडासा अलीकडे पडला. जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसून येत आहे. अजितदादांच्या या सगळ्या अपघातानंतर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असाच एक विषय तुम्ही तो त्याची मांडणी देखील केली. हा थोडासा आणखी विस्ताराने इलॅबोरेट करून सांग. तर रिफ्रॅक्शन जे मी म्हणलं, ते का होते? तर ते जेव्हा 2 माध्यम असतात, जसं हवा आहे, पाणी आहे, असे वेगवेगळे माध्यमातनं जेव्हा लाईट हा प्रवास करतो, तेव्हा त्याचं रिफ्रॅक्शन जे लाईट बेंड होती, ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या कारणाने होते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर आपण डेफिनेशननुसार बोलायला गेलं, तर ते लाईटची एक माध्यमातनं जाण्याची डेन्सिटी आहे. सोप्या भाषेमध्ये बोललं तर एक हॉल आहे, एक रूम आहे. सपोज एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये 200-300 लोकं त्या ग्राउंडवर आहेत आणि मी एक लाईटचा पार्टिकल आहे, मी एक फोटॉन आहे. मला त्या हॉलमधनं पॉइंट ए टू पॉइंट बी हा प्रवास करायचा आहे. तर मी सरळ-सरळ जाऊ शकणार नाही, कारण लोकांची भरपूर गर्दी आहे. ते पॅक आहे तो हॉल किंवा ग्राउंड जो काही आहे. तर मला थोडं वळून रस्ते असे घेत जावं लागणार आहे. परंतु जर तो ग्राउंड कार्यक्रम संपला, कार्यक्रमाच्या नंतर जर मला जायचं असेल, तर पॉइंट ए टू बी मी सरळ-सरळ चालत-चालत जाऊ शकतो. तर तेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. जो कार्यक्रम जेव्हा चालू होता, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लोकांचा तेव्हा इंडेक्स खूप हाय होता. म्हणजेच तो डेन्सिटी एक वस्तूची हाय आहे. आणि जो जेव्हा ग्राउंड संपला, कार्यक्रम संपला, ग्राउंड खाली झाला. मला जेव्हा पॉइंट ए टू बी ट्रॅव्हल करायचं होतं, तो तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एकदम नेग्लिजिबल किंवा कमी होता. त्यामुळे सरळ-सरळ प्रवास करू शकलो. त्यामुळे जे आपलं एअर आहे, हवा आहे, ह्याच्यात लाईट सरळ-सरळ प्रवास करू शकते. परंतु जेव्हा लाईट अ, हवातनं पाण्यात प्रवास करते, त्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे जे ऑब्जेक्ट आपण जेव्हा हात पण टाकला, पेन्सिल टाकली, बॉल टाकलं, थोडंसं डिफरन्स दिसून येते व्हिज्युअली. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेव्हा चेंज होतो. एक माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये लाईट जाते आणि लाईट बेंड होती. त्या कारणाने हे व्हिज्युअल इफेक्ट आपल्याला तिथे निर्माण होतो. एकंदरीतच दादांच्या आता या सगळ्या अपघातानंतर वेगवेगळे रोज काहीतरी कन्क्लुजन काढले जाते. रोज काहीतरी वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतायत. मग धुकं होतं, धुकं नव्हतं असं एक पुन्हा त्याच्यामधला वाद जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय. तुम्हाला प्रथमदर्शनी यामध्ये काय वाटतंय? हे बघा, धुकं लोकं म्हणतात ते की 8:30 वाजता ऊन येते चांगलंच, ऊन पडते. धुकं जो आहे तो ऑलमोस्ट चालला जातो, कमी होऊन जातो. पण धुकं आपण फक्त फॉगचं बोलत नाही, तर जे ढग असते, ढगाचेही थोडेफार पॅचेस जे आहे ते मदत येतात आणि ते देखील लाईटचं रिफ्रॅक्शन कॉज करतात. तर त्या कारणाने कदाचित अ, जे ढग आहे, ढगाच्या पॅचेसमुळे कदाचित ते झालं असेल. प्रामुख्याने विमान अपघात झाल्यानंतर एक म्हणजे सहसा आजपर्यंत असं झालं की विमान अपघातामधली व्यक्ती सहसा बचावत नाही. तर यामागची नेमकी कारणं काय असतात? विमान अपघात होण्यामागचीच कारणं काय असतात? आणि थेट मृत्यू हे असं सगळं एकदम का होत असतं? तर बघा, प्रत्येक केस जो आहे तो वेगळा असतो. पण एकंदरीतच जर आपण बोलायला गेलं तर विमान अपघात हे मेजर कारण असतात, की क्रॅश जो आहे तो पंखाला लागून होतो आणि जेव्हा अचानक प्लेन खाली कोसळतो, प्लेनमध्ये जे त्याचे पंख असतात, त्याच्यामध्ये त्याचे फ्यूल टँक असतात. आता फ्यूल हे जे प्लेनमध्ये जे फ्यूल वापरतो, ते खूप फ्लेमेबल असते, लवकर आग पकडते. थोडंही हलकं क्रॅश प्लेनचं, त्यामुळे हे लवकर पेटते आणि ब्लास्टचा एक परिस्थिती निर्माण होतो. खरं तर विमान अपघात किंवा विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे,
हे जर शोधायचं असेल किंवा या सगळ्यामध्ये मग त्या यंत्रणा ज्या आहेत त्या कशा काम करत असतात? खरं तर प्लेनचे सगळे जे चेकिंग आणि मेंटेनन्स वगैरेचं काम असते, प्लेनच्या आधी हे सर्व गोष्टी होत असतात. ते मग पॅसेंजर प्लेन असेल, चार्टर्ड विमान असेल, सर्व काही असेल. पण बरेच वेळेस असं लक्षात आलेलं आहे, की भरपूर जे प्रायव्हेट जेट कंपनीज असतील किंवा अन्यथा कंपनीज असतील, ते मेंटेनन्स बरोबर करत नाही किंवा काही तांत्रिक बिघाड असेल, छोटा फोर थोडं तांत्रिक बिघाड असेल, तर त्याला ते अ, लक्ष देत नाही त्याच्यावर, त्याचं रिपेअर करत नाही आणि त्यामुळे हे जेव्हा फ्लाइट उडतात, त्याच्यात बऱ्याच वेळेस कधीतरी हे बिघाड जो आहे तो मोठा एक टर्न घेतो आणि त्यामुळे अपघात कधी-कधी होतात. आता दादांचं जर आपण बोललं ह्या प्लेनच्या केसचं, तर संपूर्ण माहिती जी आहे, ब्लॅक बॉक्स रिकव्हर झालेला आहे. डी-जे-सी-ए पण कामाला लागलं आहे. सी-आय-डीची ही एन्क्वायरी आता चालू आहे. सगळी ही एन्क्वायरी जेव्हा एक रिपोर्ट तयार होईल, ह्याला कमीत कमी 6 महिने, 1 वर्ष लागेल. कारण ब्लॅक बॉक्सच्या डॅमेजवर हे सगळं डिपेंड करते. ब्लॅक बॉक्सचं डॅमेज जर 50% झालं असेल, साधारण तरी त्याचा जो 50% डॅमेज आहे, त्याला रिकन्स्ट्रक्ट करायला साधारण तरी 6 ते 7 महिने लागतात. जर 100% डॅमेज असेल, त्याला कमीत कमी वर्ष, दीड वर्ष त्याला रिकन्स्ट्रक्ट करायला लागतं त्याची इन्फॉर्मेशनला आणि मग रिपोर्ट तयार होणार आणि माहिती येणार. आता सर्व जे काही मी केस स्टडी केलेलं आहे, हे एक सायंटिफिक माध्यमातनं एनालिसिस आहे, की कदाचित काय झालं असेल आणि हे का केलेलं आहे? कारण भरपूर लोकं सोशल मीडियावर आहे, जे चुकीची माहिती पसरवत होते. लाइक्ससाठी, शेअरसाठी, फॉलोसाठी. दुःख याचं होतं, की एक व्यक्ती, एक लोकनेते, एवढे मोठे नेते ह्यांच्या निधनाच्या विषयावर लोकं काही ना काही फॉल्स क्लेम, चुकीचे माहिती, अनरिअलिस्टिक, अनसायंटिफिक माहिती हे सोशल मीडिया वापरून त्याचं पसरवतात आहे. लाइक्स आणि शेअरसाठी. सो त्याचं दुःख होतं. त्याच कारणाने सायंटिफिक केस स्टडी जर मला वाटतं पुढे आले. मीडिया, सर्व जे इन्स्टिट्यूट्स आहे, एव्हिएशनचे इन्स्टिट्यूट असतील, सर्वांनी याचा पुढाकार घेऊन जरा केस स्टडीज मांडायला पाहिजे. म्हणजे लोकांना खरोखर कळेल, की एक्झॅक्टली काय झालंय आणि लोकं अशा फॉल्स किंवा चुकीच्या नरेटिव्हला बळी पडणार नाही. ब्लॅक बॉक्स विषयी सुद्धा अनेकदा कुतूहल असतं, की ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड होतं, ते संभाषण काय असतं? तर हे थोडंसं उलगडून सांगा, की ब्लॅक बॉक्स नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने काम करतं? तर ब्लॅक बॉक्स जो असतो, तो तुम्ही एक प्लेनचा रेकॉर्डर समजू शकतात. प्लेनचा फिजिकल प्लस कॉकपिटमध्ये पायलट्समध्ये काय चर्चा चालू आहे त्याचाही रेकॉर्डर. त्याच्यात 2 हिस्से असतात. त्याचा जो पहिला हिस्सा असतो, कॉकपिटमध्ये पायलटची काय चर्चा चालू आहे, पायलट्स काय-काय निर्णय घेतात, हे त्याच्यात रेकॉर्ड होतो आणि जो दुसरा त्याचा भाग असतो, तो प्लेनचा अल्टिट्यूड, प्लेनची हाईट आणि प्लेनमध्ये जर काही तांत्रिक बिघाड झाला, तर तो नेमका काय झाला, ह्याची माहिती रेकॉर्ड करत असतो. टाईम टू टाईम. एकंदरीतच मुळामध्ये विमानाचे किंवा या अशा सगळ्या दुर्घटना घडू नयेत म्हणून प्राथमिक स्टेज काय असते किंवा काय खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं असतं? सर्वप्रथम तर जे सर्व काही एअरपोर्ट्स आहेत, इथे एल-डी-आर व लाइटिंग सिस्टम अतिशय गरजेचे आहेत आणि जर असे ट्रेनिंग एअरपोर्ट जसं बारामतीचं हे माझ्यासाठी तरी एक ट्रेनिंग एअरपोर्ट आहे. कारण तिथे काहीही प्रकारची प्रॉपर सिस्टमॅटिकली लँडिंगसाठी पायलटला प्लेनला अलाइन करण्याकरिता सिस्टम नाही आहे. तर सर्व जे काही हे एअरपोर्ट्स आहे, तिथे हे सर्व इन्स्टॉलेशन होऊन जायला पाहिजे आणि असे जे एअरपोर्ट्स असतील जिथे एल-डी-आर किंवा लाइटिंग सिस्टम प्रॉपरली इन्स्टॉल नाही केलेले आहेत किंवा नाहीच आहे मार्किंग वगैरे पण. हे फक्त ट्रेनिंग पर्पजसाठी त्याचा उपयोग असायला पाहिजे. लँडिंग वगैरे कशाकरिता नाही पाहिजे. खरं तर दादांचं जाणं किंवा आता आपण या सगळ्या चर्चा करतोय यातून दादा तर परत येणार नाहीत. मात्र प्रामुख्याने या सगळ्या अपघातामध्ये काय मेजर चूक राहिली असावी किंवा कशामुळे हे सगळं घडलं असावं काय वाटतं एक एक्सपर्ट म्हणून? माझं तर मत हेच असेल, की 100% चूक हे आपल्याला कोणाचीही सांगता येत नाही, जर वातावरणाची चूक असेल. भरपूर जसं माझी केस स्टडी सांगते, की कदाचित फॉग प्लस पायलटच्या थोडीफार चुकीमुळे कदाचित हा अपघात झाला असेल. कारण एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये हा एक नियम असतो. जर क्लॅरिटी नसेल आणि जर तुम्हाला त्रास होत असेल अलाइन करण्याकरिता प्लेनला रनवेसोबत, तर त्या अजितदादांच्या केसमध्ये हे सांगितलं होतं, जर क्लॅरिटी दिसून येत नसेल, तुम्ही पुणे एअरपोर्टला जे आहे ते लँडिंग करा. पण पायलट्सनी कदाचित ते निर्णय घ्यायला पाहिजे असतं, तर दादा आज आपल्यामध्ये असते. परंतु त्यांनी तो निर्णय घेतला नाही. त्यांना वाटलं की आपण प्रयत्न करूया. आता हे प्रयत्न त्यांना एक्सपिरियन्स होता त्यामुळे कदाचित त्यांना तो कॉन्फिडन्स आला असेल. पण ती एक चूक ठरली शेवटी. तर नेचरचाही एक तिथे
हे होतं, कारण फॉग वगैरे होतं, तर अलाइन करण्याकरता चूक होती. परत जो एअरपोर्ट आहे, एअरपोर्टला प्रॉपर फॅसिलिटी नसल्या कारणाने परत प्रशासनाचीही ती एक मला वाटते कदाचित ओव्हरऑल सर्वांचीच ती चूक आहे. प्लस पायलटनीही शेवटी जो 90 डिग्री कल घेतला, त्याच्यामुळे कदाचित डॅमेज जो आहे तो वाढला. कारण असं माझं मत आहे, कारण जो विंग आहे साईडला, त्या विंगमध्ये जे आहे ते फ्यूल टँक असतो, तो फ्यूल स्टोअर होतो. तो डायरेक्टली खाली इम्पॅक्ट मध्ये लागला, त्यामुळे त्यांनी अजून पेट कदाचित घेतला असेल. कदाचित जर प्लेन सरळ पडला असता, कदाचित पेट त्यांनी कमी घेतला असता, किंवा कदाचित फक्त मुकामार नाही पण मार लागला असता, थोडंफार इंजुरी झाले असते, अपंग झाले असते कोणी, पण निदान वाचले असते, असं माझं मत आहे. एक उत्सुकतेपोटी एक प्रश्न असा आहे की आता ज्या काही दुसऱ्या चर्चा नव्यानं सुरू झाल्यात की दादा ज्यावेळी त्या VSRच्या विमानामध्ये बसले तर त्यावेळी तिथे 6 व्यक्ती होत्या, मात्र प्रत्यक्षात डेड बॉडीज या 5च व्यक्तींच्या मिळाल्या. मग अपघातानंतर 6वी व्यक्ती गेली कुठे? तर असं लँडिंग नंतर किंवा या सगळ्यानंतर एखादी व्यक्ती खाली येऊ शकते का, किंवा ती बाहेर जाण्याचे काही तसे स्कोप असतात का? बघा, त्याविषयी तर मी काही बोलणार नाही, कारण मी काय प्रत्यक्ष तिथे नव्हतो, प्रत्यक्ष मी बघितलं नाहीये. हे सर्व मीडियामध्ये चर्चा चालू आहे. आणि माझं मत हे आहे की जोपर्यंत मला जेव्हापर्यंत स्वतः माहिती नाहीये एक विषयीची की काय एक्झॅक्टली झालेलं आहे काय नाही, तोपर्यंत त्या विषयावर मी कमेंट करणारच नाही. परंतु जे 6व्या व्यक्तीची चर्चा चालू आहे, मला वाटते की पॅसेंजरची एक लिस्ट असती प्लेनमध्ये चढताना, तर ते लिस्टनुसार आपण एक टॅली करायला पाहिजे, काय विषय आहे काय नाही नेमकं, आणि त्यानुसार मग ते गव्हर्नमेंट आणि अथॉरिटीजचा भाग आहे, त्या विषयावर मी काही चर्चा करणार नाही. खर तर असे कुठलीही दुर्घटना घडली, म्हणजे अगदी ती अहमदाबादची विमान अपघाताची घटना असेल किंवा आता सुद्धा अजितदादांच्या विमान अपघाताची घटना असेल, तर मोठ्या चर्चांना ऊत जो आहे तो सोशल मीडिया असेल या सगळ्याच माध्यमातून येताना पाहायला मिळतो. मग याच्यातून अनेकदा फेक नेरेटिव्ह किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात, ज्याचा प्रत्यक्ष कोणत्या प्रकरणाशी थेट संबंध नसतो. तर एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय आव्हान कराल नागरिकांना सुद्धा आणि प्रत्यक्ष जे या सगळ्या विषयामध्ये काम करतायत या सगळ्यांना सुद्धा? हे बघा, सोशल मीडिया हा सामान्य नागरिकची ताकद आहे, परंतु काही लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्याकरिता, अटेन्शनसाठी, लाईक्ससाठी. तर ते लोकांनी कमी करायला पाहिजे. कारण लोकांचं काय आहे, असे जेव्हा फॉल्स नरेटिव्ह पसरतात आणि जेव्हा ते ऍक्च्युली फॉल्स ठरतात पुढे जाऊन, तर लोकांचा विश्वास उठून जातो. आणि पुढे जाऊन जर कोणी खरी माहिती जर सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असेल कोणाला, तर ते लोकांना विश्वास करणं त्याच्यावर मुश्किल होऊन जाईल. आणि फॉल्स नरेटिव्हमुळे लोकांच्या मनात ही जी भावना असते, ती काही लोकांच्या भावनाला ठेस पोहोचते आणि खूप एक चुकीचं विचार लोकांच्या मनात तयार होतो त्या कारणाने. त्यामुळे माझं नागरिकांना सर्वांना हेच आवाहन आहे की असे फॉल्स नरेटिव्ह नका पसरा. जे ऍक्च्युअल माहिती आहे, ऍक्च्युअली सायंटिफिकली आणि खरोखरी जे लॉजिक ज्याच्या मागे आहे, तीच माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरा. आणि असे विषय जिथे अपघात झालेला आहे, जिथे निधन झालेलं आहे एक व्यक्तीचं, त्याचं तर मला वाटतं की कोणीही लाईक्स, शेअर्स आणि अटेन्शन मिळवण्याकरिता तो उपयोग करायलाच नाही पाहिजे. निश्चितच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धडाकेबाज नेता अशी ज्यांची ओळख होती, त्या अजितदादांच्या अकाली जाण्यानं समाज माध्यमांसह सर्व स्तरांमध्ये, अगदी दादांच्या पक्षाच्या आमदार असतील, मंत्री असतील, यांच्याकडून सुद्धा काही वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आणि याच अनुषंगानं या संपूर्ण विषयाची तांत्रिक बाजू जी आहे ती समजून घेणं ही तितकंच महत्वाचं होतं. आणि याच अनुषंगाने आपण अथर्व देवरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अगदी सहज, सोप्या, साध्या पद्धतीमध्ये अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांना समजेल अशा भाषेमध्ये या संपूर्ण अपघाताचं जे आहे ती तांत्रिक बाजू जी आहे ती मांडलेली आहे. तर जी तुमचं मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या मध्ये आलात आणि इतक्या विस्ताराने बोललात. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी, विश्लेषणांसाठी, मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.